नमस्कार मित्रांनो, आज आपण ग्रुप बी जो आजचा पेपर झालेला आहे या अनुषंगाने आपण डिस्कशन घेतोय। आपला जो आजचा सेक्शन आहे हिस्ट्री, या हिस्ट्री विषयाचा पेपर सेट आहे डी। आजच्या पेपर मध्ये कशा प्रकारचे आपल्या विषयाचे प्रश्न आलेत आणि या प्रश्नाचं काही बेस आहे का, मागील 2024 मध्ये ज्या ग्रुप बी ची आणि ग्रुप सी ची परीक्षा झाली होती याच्यातील काही प्रश्न परत रिपीट झालेत का, याचं पुराव्यानिशी तुम्हाला मी आता सिद्ध करून दाखवतो। असे काही प्रश्न आहेत, जर आपला मागील वर्षाचं PYQ चं डिटेल मध्ये एनालिसिस असेल किंवा PYQ आपण छान पैकी रीड केले असतील, केअरफुली त्याचा संदर्भ बघितले असतील, 3 प्रश्न या 10 पैकी आपल्याला रिपीट दिसतील। तुम्ही म्हणसाल सर पुरावा आहे का? यस, एक एक करून बघूया। आजच्या सिरीज मधला आपला पहिला क्वेश्चन, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल, प्रार्थना समाजा संदर्भातला प्रश्न आहे। हा प्रश्न जशाच तसा रिपीट आहे का? यस, प्रश्न रिपीट आहे। काय? प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणते सामाजिक कामे केली जातात? पहिल्या सुरू मित्रांनो, ग्रुप सी चा जर आपण पेपर बघितला तर ग्रुप सी च्या पेपर मध्ये प्रश्न असा विचारला होता, प्रार्थना समाजाच्या प्रेरणेपासून किंवा प्रार्थना समाजाच्या माध्यमातून खालीलपैकी कोणकोणते सामाजिक कार्य केले किंवा कोणत्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था स्थापन झाल्या? हा 2024 च्या ग्रुप सी ला विचारलं होतं। 2025 च्या ग्रुप बी ला काय विचारलंय? प्रार्थना समाजाच्या वतीने सामाजिक कोणती कामे केली? प्रश्नाचा फक्त वाक्य बदल केलाय। नामजोशियांच्या सोशल सर्व्हिस लीग स्थापून मजुरांची सुधारण्याचा प्रयत्न केला का? तर केला। मी तुम्हाला थोडक्यामध्ये काही बेसिक इतिहास सांगतो। प्रार्थना समाज हा 31 मार्च 1867 ला मुंबईमध्ये ब्राह्मो समाजाच्या प्रेरणेपासून स्थापन झाला होता। कशाच्या प्रेरणेपासून? ब्राह्मो समाज। पॉइंट नोट करा, ब्राह्मो समाज हा कोणी स्थापन केला होता? 1828 ला राजाराम मोहन राय यांनी। ब्राह्मो समाजाचे एक आचार्य होते केशवचंद्र सेन। हे पश्चिम भारत व दक्षिण भारतामध्ये कशावर होते? तर त्यांनी काय केले? ब्राह्मो समाज हा कलकत्त्याच्या बाहेर प्रसार करण्याचं काम केलं। अशा प्रकारे ब्राह्मो समाजाच्या प्रेरणेने महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये 31 मार्च 1867 ला प्रार्थना समाज स्थापन झाला। याचे फाउंडर कोण होते? आता तुम्हाला इथं प्रश्न तयार होईल। दादोबा पांडुरंग तरखडकर, डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर, भास्कर पांडुरंग तरखडकर, म्हणजे तरखडकर बंधू 3, नामदार गोखले, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, न्यायमूर्ती रानडे, महर्षी धोंडू केशव कर्वे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, बघा पंडिता रमाबाई रानडे, ताराबाई शिंदे। मी जे हे व्यक्तीचे नाव घेतले, याच व्यक्तीनं प्रार्थना समाजा अंतर्गत प्रार्थना समाजाच्या माध्यमातून वेगवेगळ्या संस्था स्थापन केल्या आणि त्यापैकी बघा नामजोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग ही नावाची संघटना स्थापन केली। कधी? 11 मार्च 1911 ला। आता या काचं उत्तर इथं आहे, मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी। कुठले मजूर? कुठं केलती? मुंबईला। गिरणी कामगारांचा सामाजिक स्तर उंचावा, म्हणजे गिरणी मजदूर कामगारांचा सामाजिक स्तर उंचावा, त्यांची गरिबी समाप्त व्हावी, त्यांना व्यक्ती म्हणून जगता यावं। ओके, एक माणूस म्हणून स्वतःला जगता यावं या उद्देशासाठी। जर याचा क्रक्स विचाराल तर काय क्रक्स होता? तर महत्वाचं या गिरणी कामगारांना माहिती असेल, महत्वाचे म्हणजे त्यांना सामाजिक सेवा असेल किंवा त्यांना एक स्नेहाचं वातावरण निर्माण करणे, या उद्देशानं नारायण मल्हार जोशी म्हणजे नाम जोशी यांनी स्थापन केली। या संस्थेसोबत इतर कोण व्यक्ती होते? न्यायमूर्ती चंदावरकर होते का? होते। याशिवाय आणखीन कोण व्यक्ती जुळले होते? कोणते काम केले? फिरते ग्रंथालय स्थापन केले, प्रौढ शाळा स्थापन केल्या, रात्रीच्या शाळा स्थापन केल्या। याशिवाय कामगारांचा एक व्यक्ती म्हणून जगता यावं या उद्देशाने त्यांना मनोरंजनासाठी 1922 ला सहकारी मनोरंजन मंडळाची स्थापना केली। म्हणजे हे बरोबर आहे। देश सेवेसाठी चांगलं कार्यकर्ता निर्माण करण्या उद्देशानं नामदार गोखले यांनी सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी, आपण त्याला म्हणतो भारत सेवक समाज, नोट करा पॉइंट, 12 जून
1905 ला देश सेवेसाठी तरुण निर्माण व्हावे, म्हणजेच काय, सामाजिक सेवा निर्माण व्हावी, व्यक्तीच्या अंगामध्ये दुःख निवारण्याची, लक्षात ठेवा, इच्छाशक्ती निर्माण व्हावी, सहकार्याचा प्रसार व्हावा, सामाजिक शिक्षण निर्माण व्हावं, राजकीय जागृती व्हावं, या उद्देशानं देश सेवेसाठी चांगला कार्यकर्ता निर्माण व्हावा म्हणून 12 जून 1905 ला नामदार गोखले यांनी सर्वंट ऑफ इंडिया सोसायटीची पुणे येथे स्थापना केली होती. हेही बरोबर आहे. या समाजाच्या वतीने नाशिक येथे अनाथ आश्रम स्थापन केलं. मित्रांनो, हे चुकीचं आहे डायरेक्ट, कारण का अनाथ आश्रम हे पंढरपूरला स्थापन केलं होतं, नाशिक नव्हे, म्हणून हे चूक. अस्पृश्यतेच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लास मिशनची स्थापना केली होती. एकदम बरोबर. 18 ऑक्टोबर 1906 ला, लक्षात ठेवा, डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली होती. याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती नारायण, लक्षात ठेवा, न्यायमूर्ती नारायण चंदावरकर हे अध्यक्ष होते. ओके, यासोबत अनेक व्यक्ती जुळले होते. उद्देश काय होता? समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा, प्रचार व्हावा, अस्पृश्यता समाप्त व्हावी. इथे एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला, जानकाका शिंदे ह्या कोणत्या समाजाशी जुळल्या होत्या? तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्थापन केलेल्या अस्पृश्य समाजाशी जुळल्या होत्या. प्रश्न रिपीट आहेत, म्हणून ए, बी आणि डी उत्तर आहे. कुठे दिसते आपलं उत्तर? ए, बी आणि डी. मग हे सीच का नाही? तर अनाथ आश्रम हे पंढरपूरला स्थापन केलं होतं. इथं तुम्हाला महर्षी कर्वेचं असतं तर अनाथ बालिका आश्रम विचारलं असतं, परंतु काय विचारले? प्रार्थना समाजाच्या वतीनं कोणते सामाजिक कामं केले विचारले. याशिवाय जर विचारलं तर तुम्हाला आणखीन काय सांगता येईल? तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जुळले होते. लक्षात ठेवा, ताराबाई शिंदे जोडल्या होत्या, पंडिता रमाबाई, ओके, रमाबाई रानडे जुळल्या होत्या, कारण व्यक्ती म्हणून प्रश्न येऊ शकतो. पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न बघा. ओके, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. प्रश्न, टिंबटिंब या मुंबई पोलीस कमिशनरने ब्रिटिश राजवटी विरुद्ध कारवाई करणाऱ्यांना फाशी देण्यासाठी वधस्तंभ उभारला होता. ऑप्शन आहेत सर अँड्रू फ्रीजर, जॉन नॉटवोर, रिचर्ड मायन आणि चार्ल्स फॉर्जेट. मित्रांनो, हे नाव कुठेतरी तुम्ही 1905 ला बंगालच्या फाळणीच्या वेळेस ऐकलं असेल. बंगालच्या फाळणीचं निवेदन, जरी कर्जननं बंगालची फाळणीची घोषणा केली, अंमलात आणली असेल, तर तुमच्या वाचण्यामध्ये बऱ्याच वेळा आला असेल. लक्षात ठेवा की बंगालच्या फाळणीचं प्लॅनिंग हे अँड्रू फ्रेझरने केलं होतं, म्हणून इथं हे पर्याय कटला. आता आपल्याकडे 3 पर्याय राहतात. मित्रांनो, हे तुमच्या कुठंच वाचण्यामध्ये नसेल. फक्त या व्यक्तीचा कुठं संबंध येतो? तर 1856 ते 1864 दरम्यान, इथं पण डिवायडेशन आहे. 1856 ते 62 दरम्यान मुंबईचे डेप्युटी कमिशनर पोलीस, लक्षात ठेवा, आणि 1862 ते 64 मुंबईचे कमिशनर म्हणजे पोलीस कमिशनर म्हणून यांनी काम केले, म्हणजे बॉम्बेचे पोलीस कमिशनर म्हणून काम केले. ओके, कोण? चार्ल्स फॉर्जेट. यांनी काय केलं होतं? 1857च्या उठावाच्या दरम्यान, लक्षात ठेवा, मी शब्द वापरतो यांचं, आपल्याला हा क्वेश्चन आपल्याला आपल्या सिलेबसच्या बाहेर वाटतो, पण ते सत्य आहे. कारण का? आपल्या वाचनामध्ये, आपल्या रेग्युलर सोर्स मध्ये याचं कुठेही आपल्या वाचण्यात आलेलं नाही. परंतु जर आपण विद्यापीठाचे पुस्तक किंवा बीएमसीचं पर्टिक्युलर, लक्षात ठेवा, मी कंबाईन मेंटरच्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला या संदर्भातला प्रूफ टाकतो. कोणाच्या? चार्ल्स फॉर्जेट यांच्या संदर्भातला, कारण का बीएमसीच्या गॅजेटमध्ये यांचा उल्लेख आहे. ओके, आज पेपर झाला, सगळ्यांनी सर्च मारला असेल, परंतु तुम्हाला मी याचा उल्लेख सांगतो. कुठं? चार्ल्स फॉर्जेट हे या 2 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण का यांनी काय केलं होतं? वधस्तंभ. ओके, याच्या विषयी आपण लक्षात ठेवा आणखीन, कारण का आज मी तुम्हाला तसंही थोडक्यामध्ये सांगतोय, तुम्हाला डिटेलमध्ये आपण बॅच मध्ये घेऊया किंवा आणखीन जेव्हा एक्स्ट्रा आपला व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये मी कव्हर करतो. नेक्स्ट पुढे जाऊया. ब्रिटिशांनी, प्रश्न नोट करा, ब्रिटिशांनी 3 नंबरचा प्रश्न आहे, मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्या संबंधितील लिखाणाबाबत, नोट करा, लिखाणाबाबत टिंबटिंब यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला. साहजिक आहे, लिखाण कुठल्या तरी वर्तमानपत्रात केलं असेल. वर्तमानपत्र म्हणजे न्यूजपेपर मध्ये. आपल्या समोर प्रश्न आहे, पर्याय काय आहेत? लोकमान्य टिळक, अच्युतराव कोलटकर, शिवरामपंत परांजपे आणि पृथ्वीराज हरिगिर. मित्रांनो, या पृथ्वीराज हरिगिर, गोपाळ, ओके, हरिगिर यांच्यावर ग्रुप सी ला आपल्याला प्रश्न बघायला मिळतो. याचा पुरावा आहे का? तर आहे, लक्षात राहू द्या. कारण का आपण जर एक वर्तमानपत्र बघितलं, हरकिशोर नावाचं, यवतमाळहून प्रकाश झालतं, हा ग्रुप सी ला विचारलं होतं, लक्षात ठेवा. ओके, गीर नावाचा फक्त प्रश्न आला होता, गीर आणि संबंधित वृत्तपत्र विचारलं होतं, म्हणून हे, आणि आपण हे कंबाईन मेंटरच्या युट्यूबला घेतलेलं आहे एक्सप्लेनेशन ग्रुप सी चं आणि ग्रुप बी चं, याच्यामध्ये यांचा उल्लेख होता. म्हणून हे वर्तमानपत्र आहे, बरोबर आहे, हरकिशोर. परंतु या प्रश्नाचं उत्तर नाही, कारण का
देशद्रोहाचा खटला विचारले. आपल्या वाचनामध्ये बऱ्याच वेळा एक नाव येतं, लक्षात ठेवा, बऱ्याच वेळा नाव आलेलं आहे, अच्युतराव कोलटकर. काय नाव आलंय? अच्युतराव कोलटकर. आपण देशसेवक नावाचं वर्तमानपत्र, देशसेवक, ठीक आहे, परंतु इथं देशद्रोहाचा खटला आहे का नाही? ऑप्शन दोनच उरतात, एक तर लोकमान्य टिळक किंवा शिवरामपंत परांजपे. शिवरामपंत परांजपे म्हणले की काळ नावाचं वर्तमानपत्र, आणि टिळक म्हणले की कोणतं? केसरी आणि मराठा. लक्षात ठेवा, केसरी आणि मराठा. ऑप्शन दोनच आहेत मित्रांनो. एक नंबरचा आपण आन्सर पकडूया, कंबाईन मेंटर एक नंबरचा आन्सर दिला. त्याचं कारण लोकमान्य टिळकांना 2 वेळा, लक्षात ठेवा, एक वेळा 18 महिन्याची आणि दुसऱ्यांदा 6 वर्षाची काय देशद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा झाली होती. 1897 ला रँडच्या हत्येसंदर्भात 18 महिन्याची शिक्षा झाली होती, आणि 1908 ला मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्याच्या दरम्यान प्रफुल्ल चाकी आणि खुदराम बोस, पॉइंट नोट करा, प्रफुल्ल चाकी आणि खुदराम बोस यांच्या संदर्भात, लक्षात ठेवा, म्हणजे मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्याच्या संदर्भात 6 वर्षाची शिक्षा झाली होती. इथं आपल्याला एमपीएससीच्या कंबाईनला राज्यसेवेला प्रश्न येतो. तो प्रश्न असा, टिळकांनी शिक्षानंतर कुठे ठेवलं? तर आजच्या म्यानमार म्हणजे त्यावेळेच्या ब्रह्मदेशामध्ये ठेवलं, आणि यावेळेस या ब्रह्मदेशाच्या मंडालयाच्या तुरुंगामध्ये टिळकांनी एक ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव आहे गीता रहस्य, आणि हा ग्रंथ 1914 ला सुटल्यानंतर 1915 ला प्रकाशित झाला. हाही कंबाईनचा प्रश्न आहे. कारण का इथं प्रश्न कसा येतो? गीता रहस्य नावाचा ग्रंथ टिळकांनी कुठे लिहिला? मंडालयाच्या तुरुंगात. का? देशद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा झाली होती, म्हणून हे प्रश्नाचं उत्तर लोकमान्य टिळक. कदाचित, कारण का जर शिवरामपंत परांजपे, परंतु शब्द का वापरलाय? देशद्रोहाचा आरोप, म्हणून टिळक हे उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. यस, बघा आता हा प्रश्न मी म्हणेल अनेक परीक्षेला आलेला आहे, रिपीट झालेला आहे. एकाच प्रश्नावर आपल्याला एक जर उत्तर माहित असेल तर बाकीचं उत्तर मिळतं. उदाहरणामध्ये प्रश्न काय बघा, एकच मिनिट, कितव्या नंबरचा प्रश्न आहे? 4 नंबरचा प्रश्न आहे. नोट करा प्रश्न. अचूक जोड्या लावा. ABCD एका साईडला आहे. काय म्हणतं? भारत सुशासन कायदा. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपण म्हणतो कंपनीचं सरकार गेलं आणि ब्रिटिश पार्लमेंट म्हणजे राणीचं सरकार आलं. कधी? 1857च्या उठावानंतर 1 नोव्हेंबर 1858 ला राणीचं डिक्लेरेशन, तो जाहीरनामा येतो. त्यानंतर भारत सुशासन कायदा. या कायद्यामध्ये काय झालं? बोर्ड ऑफ कंट्रोल आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर रद्द करण्यात आले, बरोबर आहे, आणि गव्हर्नर ऑफ इंडियाला काय व्हाईसराय बनवलं आणि एक नवीन पद निर्माण केलं. त्या पदाचं नाव होतं भारत सचिव. म्हणजे एचं उत्तर काय येईल? 4. एचं उत्तर कुठे दिसतंय तुम्हाला? 4. या 2 ठिकाणी दिसतंय एचं उत्तर 4. बरं, पुढचं जर रूल आउट करताना त्याच्यामध्ये आणखीन काय बदल झाला? भारतीय सैनिकाचा रेशो कमी करण्यात आला. इथं तुम्हाला प्रश्न येतो, लक्षात ठेवा. कसा प्रश्न येतो? बंगाल प्रांतामध्ये हिंद सैनिक आणि ब्रिटिश युरोपियन किंवा ब्रिटिश सैनिकांचा रेशो काय ठेवला? मद्रास आणि बॉम्बे प्रांतात काय ठेवला? 1857च्या उठावानंतर पहिले व्हाईसराय कोण बनले? राणीचं डिक्लेरेशन काय होतं? ठीक आहे, प्रश्न कसा रिपीट झाला बघा. भारत काउन्सिल 1909. उत्तर बघायची गरज नाही, लक्षात ठेवा, कारण 1909 ला काय म्हणतो आपण? मोर्ले मिंटो सुधारणा कायदा. मोर्ले मिंटो, मिंटो व्हाईसराय, मोर्ले भारत सचिव. बघा, या सुधारणा कायद्यामध्ये काय होतं? मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ, मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ. आता बीचं उत्तर जर 1 असेल तर आपलं आन्सर क्लिअर झालं 3. कारण लक्षात ठेवा, एकाच ठिकाणी भारत सरकारचा कायदा 1919, त्याला आपण म्हणतो मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा कायदा. काय म्हणतो? मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा कायदा. मित्रांनो, याचा प्रूफ तुम्हाला ग्रुप सी च्या पेपर मध्ये 2024च्या आहे. कंबाईन मेंटरच्या युट्यूबला आपलं लेक्चर आहे, एकदा बघून घ्या. यावेळेस म्हणलं होतं टिळकांनी उजळलं पण सूर्य कुठे आहे. बघा, ह्या 1919च्या कायद्याला टिळक काय म्हणले होते? उजाडले पण सूर्य कुठे आहे, स्टेटमेंट लक्षात ठेवा. आणि हे महत्वाचं आपल्यासाठी. उजाडले पण सूर्य कुठे आहे, जनाब दिल्ली बहुत दूर आहे, कबूल या नाकबूल, अशा प्रकारची टिळकांनी तर टीका केली होती 1919च्या कायद्याला. काय म्हणले होते 1919च्या कायद्याला? अशा प्रकारची ही टिळक घनघोर टीका केली होती. पण या कायद्यानं काय केलं लक्षात ठेवा, या कायद्यानं 1919च्या कायद्यानं प्रांतामध्ये द्विदल शासन पद्धती आली प्रांतात, म्हणून सी चं उत्तर 3. प्रांतामध्ये द्विदल शासन पद्धती. 1935, या 1935च्या कायद्याला पंडित जवाहरलाल नेहरू म्हणले होते. ग्रुप सी ला क्वेश्चन पडलाय. काय म्हणले होते? गुलामगिरीची एक नवी सनद होय. 1935 या कायद्याचं मी ग्रुप सी च्या
स्पष्टीकरणामध्ये तुम्हाला लिहून दिलं होतं, तुम्ही वाटलं तर एकदा क्रॉस चेक करून बघा. केंद्रात द्विदल शासन पद्धती आली आणि प्रांतातली रद्द झाली. आरबीआय लक्षात ठेवा, निवडणुका, हे सगळं सुप्रीम कोर्टाची स्थापना, हे सगळं 1935च्या कायद्यामध्ये आहे. म्हणून डी चं उत्तर हे 4 आहे. म्हणून 4 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवा. ए बी सी डी चं उत्तर कसं 4 1 3 आणि ओके लक्षात राहू द्या. 4 1 3 आणि इथं काय असायला पाहिजे 4 1 3 आणि 5. ओके चला पुढचा प्रश्नाकडे जाऊया. 5व्या नंबरचा प्रश्न आहे. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस संदर्भातला प्रश्न आहे. मित्रांनो मी म्हणेल हा प्रश्न वारंवार रिपीट होतोय, प्रत्येक एक्झामला रिपीट होतोय, फक्त प्रश्नाचं स्ट्रक्चर बदलतंय. कसं? तुमच्या समोर प्रश्न काय बघा. आयटक काय विचारले? आयटकचे अध्यक्षस्थान कुणी भूषवलेलं नाही विचारले. बर, आयटक काय होती? 31 ऑक्टोबर 1920 ला 31 ऑक्टोबर 1920 ला मुंबईमध्ये ही कामगार लक्षात ठेवा काय होती संघटना स्थापन झाली होती. आयटक ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. ओके, याचे फाउंडर कोण होते? नाम जोशी. कोण होते? नाम जोशी. याचे सचिव कोण होते? मी मुद्दाम तुम्हाला प्रश्न विचारतो, याचे सचिव कोण होते? दिवान चमनलाल. हा परीक्षेला प्रश्न आलाय, दिवान चमनलाल. ओके, हे सचिव होते. याशिवाय संस्थेसंदर्भात कोण जोडले होते? जोसेफ बाप्टिस्ट. नोट करत चला, जोसेफ बाप्टिस्ट. आता 1920 ला स्थापन झाली आणि या संघटनेचं अध्यक्षस्थान कुण भूषवलं आणि कुण भूषवलं नाही. ऑप्शन बघा कसे आहेत ते. बी टी रणदिवे या संघटने संदर्भात होते का? तर होते, परंतु मित्रांनो यांनी कधीच अध्यक्षस्थान भूषवलेलं नाही. बर, सरोजिनी नायडू संबंधित होत्या का कामगार संघटनेच्या? होत्या आयटकच्या. यांनीही अध्यक्षस्थान कधीच भूषवलं नाही. या 1925च्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस संदर्भात होत्या, परंतु 1925च्या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या कानपूर अधिवेशनाच्या त्या अध्यक्ष होत्या. पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष सी.आर. दास यांनी अध्यक्षस्थान भूषवलं का? भूषवलं. जवाहरलाल नेहरू यांनी तर 2 वेळा अध्यक्षस्थान भूषवलं. पहिले अध्यक्ष कोण आयटकचे? मागच्या ग्रुप सी ला प्रश्न आलाय, लाला लजपत राय. लजपत राय. ओके, पहिले अध्यक्ष. आता प्रश्न कसा आहे बघा, मग पर्यायमध्ये काय तर कुणी भूषवलं नाही. सी.आर. दास यांनी भूषवलं, जवाहरलाल नेहरू. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला डी दिसतंय त्या त्या ठिकाणी बघा, लक्षात ठेवा काय दिसतंय? डी. जवाहरलाल नेहरूंनी भूषवलंय, बरोबर आहे. डी दिसतंय, डी दिसतंय, डी दिसतंय. परंतु तुम्हाला आत्ताच मी म्हटलं बी टी रणदिवे आणि सरोजिनी नायडू ह्या कधीही काँग्रेसच्या आयटकच्या अध्यक्ष नव्हत्या, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या. आपल्या काही पुस्तकामध्ये याचा उल्लेख आहे की सरोजिनी नायडू अध्यक्ष होत्या. आता बघूया. ओके, एमपीएससी म्हणजे आयोग काय उत्तर देत ते. आयोग काय उत्तर देत ते. जर या प्रश्नाचं याच आन्सरानुसार जर उत्तर दिलं या पर्यायानुसार तर उत्तर येतं 4. पॉइंट नोट करा, कारण का बाकीचा आन्सरच निघत नाही. कसं? सी.आर. दास आणि जवाहरलाल नेहरू होते म्हणजे सी आणि डी. ओके, लक्षात ठेवा ज्या ज्या ठिकाणी आहे ते उत्तर येतच. डी ज्या ठिकाणी त्या ठिकाणी उत्तर येतच. परंतु इथं काय विचारले? बी. इथं काय विचारले? ए. इथं काय विचारले? बी. म्हणून आता आपण जर एकंदरीत आन्सरच काढायचं ठरलं पर्यायानुसार तर हे. परंतु इथं नोट करा, पॉइंट नोट करत चला. परंतु लिहिले आयोग काय उत्तर देईल माहित नाही. ऑप्शन 2 राहतील. एक तर प्रश्न रद्द होईल किंवा 4 नंबरचा आन्सर येईल. 4 नंबरचं म्हणजे ए आन्सर येईल. ठीक आहे. परंतु ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे सगळे जरी अध्यक्ष काढलं तर सरोजिनी नायडू यांचा कुठेही त्याचा उल्लेख नाही. आयोग काय उत्तर देईल तुमच्या आन्सर कीनुसार आता काय येईल. ओके, तुमच्या मनामध्ये शंका असेल तर इतिहासामधला हा डाऊटफुल क्वेश्चन आहे, नोट करा प्लीज. ठीक आहे, पुढे जाऊया. सहाव्या नंबरचा प्रश्न आहे बघा, राजश्री शाहू महाराजा संदर्भातला प्रश्न आहे. राजश्री शाहू महाराजा संदर्भातला प्रश्न आहे. सगळ्यांनी प्रश्न नोट करा. राजश्री शाहू महाराजांनी बघा संदर्भात प्रश्न दिला, कोणते विधान बरोबर आहेत विचारले. आपल्या समोर ऑप्शन आहेत. शाहू महाराज संदर्भातलं सक्तीचं व मोफत शिक्षणाची त्यांनी सोय केली. 6व्या नंबरचा प्रश्न आहे. कोणते? सक्तीची व मोफत.
पण कुठं सोय केली? कोल्हापूर संस्थानामध्ये. ओके मित्रांनो, 1874 ते 1922, 26 जून 1874 महाराजांचा जन्म आहे कागलचा. ओके, आणि मुंबईचा मे महिन्यामध्ये लक्षात ठेवा 1922चा मृत्यू आहे. पन्हाळा लॉज मुंबई. छत्रपती शाहू महाराज संस्थान कोल्हापूर. एक प्रश्न विचारतो, शाहू महाराजांचा जन्मदिवस कोणता दिवस म्हणून साजरा करतात? ऑप्शन आहेत आपल्या समोर. बरोबर कोणतं विधान महाराजांसंदर्भात? सक्तीचा व मोफत शिक्षणाचा कायदा केला का? तर केला. 1916-17 दरम्यान कोल्हापूर संस्थानामध्ये सक्तीचा व मोफत शिक्षणाचा कायदा केला. यस. विविध कला व कलाकारांना आश्रय दिला का? तुम्हाला इथं डाऊट असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं मी डिटेलमध्ये सांगतो. काय म्हटलंय? विविध कला व कलाकारांना आश्रय दिला का? कला म्हटलंय, लक्षात ठेवा, आणि कलाकार म्हणजे व्यक्ती, दोन्ही नोट करा. कलाला कोणत्या आश्रय दिला का? आणि कलाकार, ओके, व्यक्ती म्हणजे कारागीर दिला का? इंग्लिश मध्ये काय म्हणतं लक्षात ठेवा? ही गेव पॅटर्न टू डिफरंट आर्ट्स अँड आर्टिस्ट. यस. उदाहरण म्हणून महाराजांनी देवळ क्लबला आर्थिक मदत केली. हे नोट करा, देवळ क्लबला. जसा आपण वर्तमानासंदर्भात प्रश्न वाचतो, महाराजांनी कोणत्या वर्तमानपत्रांना आर्थिक मदत केली, तसं महाराजांनी देवळ क्लबला, ओके, आर्थिक मदत केली होती. ही कला, विविध कला आणि कलाकारांना आश्रय देणारी. ओके. याशिवाय महाराज कोल्हापूर संस्थानातील राजघराण्याचे कपडे गणपतराव पवार आणि लक्ष्मीबाई, लक्षात ठेवा, ओके, सॉरी, गणपतराव पवार आणि लक्ष्मण मास्तर यांच्याकडून शिवून घेत. गणपतराव पवार, ओके, पवार आणि लक्ष्मण मास्तर यांच्याकडून शिवून घेत. म्हणजे संस्थानामधल्या, ओके, हस्तकलेला, ज्याला आपण म्हणतो कलेला प्रमोट केले, कपड्याचं उदाहरण आहे. याशिवाय मित्रांनो, जो व्यक्ती व्यवसाय करू शकतो, उदाहरणामध्ये गंगाराम कांबळे यांना चहाचं दुकान असेल. वनिता वस्त्र भांडार, तुम्ही नाव ऐकलं असेल, कोल्हापूर संस्थान. ओके. यानंतर अनरेस्ट ऑफ इंडिया नावाचं पुस्तक कोल्हापूर संस्थानामध्ये छापून मुक्तपणे महाराजांनी वापरलं. म्हणजे ही कलाच आहे, लक्षात ठेवा, कारण एखाद्या व्यक्तीने लिहिलं. पुढचं आणखीन महत्वाचं, गोपाळबाबा वलंकर नावाच्या व्यक्तीचं विटाळ विध्वंसक नावाच्या पुस्तकाचं महाराजांच्या हस्ते उद्घाटन. म्हणजे लक्षात ठेवा, तुम्ही म्हणसाल व्यक्तीला प्रमोट, कलेला आणि कलाकारांना, ओके, आर्टिस्ट. याशिवाय आणखीन होतं का? तर होतं, तुम्हाला पुढे येईल, कारण बघा इथंच दिलंय. शाहूपुरी व्यापार पेठेची स्थापना केली होती का? तर हे 1895 ला, ओके, कोल्हापूर संस्थानामध्ये शाहूपुरी व्यापार पेठेची स्थापना. याशिवाय जुलै 1917 ला कोल्हापूर संस्थानामध्ये विधवा पुनर्विवाहाचा कायदा पारित केला होता. म्हणून ए बरोबर, बी बरोबर, सी बरोबर आणि डी बरोबर. काय? ए बरोबर, बी बरोबर, सी बरोबर आणि डी बरोबर. काय उत्तर येईल आता मग? ABCD. शाहू महाराजांच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक सगळ्या अँगलनं जर आपण व्यक्तिमत्वाचा अभ्यास केला, शैक्षणिक अँगलनं अभ्यास केला, तर हा प्रश्न आपल्याला लक्षात ठेवा. मी म्हणेल हा प्रश्न त्यांच्या नोट करा. ओके. जर आपण व्यवस्थितपणे बघितलं तर कोल्हापूर संस्थानामध्ये महाराजांनी, ओके, 1884 पासून, लक्षात ठेवा, दत्तक विधान आणि त्यानंतर गादीरानंतर महाराजांच्या 1922 पर्यंत जे कार्य केलं, या संदर्भातला हा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न तुम्हाला बेसिक कोल्हापूर शाहूपुरी, लक्षात ठेवा, व्यापारपेठची स्थापना अपेक्षित आहे, पुस्तकामध्ये सगळ्याच आहे. इथं तुम्हाला फक्त वेगळं वाटेल, कला आणि कलाकारांना आश्रय, म्हणून मी तुम्हाला हे 4-5 नावं सांगितली मुद्दाम. ठीक आहे. हे देवळ क्लब, ओके, कलेला प्रमोट करण्यासाठी आर्थिक मदत केली होती. चला पुढे जाऊया. 7व्या नंबरचा प्रश्न आहे. 1857च्या उठावा, ओके, एक मिनिट. 1857च्या उठावानंतर बंगालमधील निळ उत्पादक शेतकऱ्यांनी मळेवाल्यांना उठावात यश मिळण्याचे कारण कोणतं होतं? 7व्या नंबरचा प्रश्न व्यवस्थितपणे रीड करा. चला, 1857च्या उठावानंतर बंगालमधला निळ उत्पादक शेतकऱ्यांनी जो उठाव केला त्याला आपण एक शब्द वापरतो, इंडिगो बंड किंवा उठाव, जो 1859 ला सुरू झाला होता, 60 पर्यंत चालू होता. याला इंडिगो रिव्होल्ट म्हणतात. कोणता? इंडिगो रिव्होल्ट. आपण नाव ऐकले असतील बघा. या उठावाचं नेतृत्व कुणी केलं होतं? कधी कधी परीक्षेला येतं, दिगंबर विश्वास, दोघं भाऊ होते, आणि विष्णू विश्वास, ओके, यांनी उठावाचं नेतृत्व केलं होतं. याशिवाय राफिक मोंडल किंवा मंडेल, ओके,
आणखीन कोणतं व्यक्तिमत्व होतं? कादिर मोल्ला. ओके, यांनी इंडिगो रिव्होल्टच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उठावाचं नेतृत्व केलं होतं. काय होतं? हा नीळ उत्पादनासाठी शेतकऱ्यावर जे जाचक बंधन होते, कंपल्सरी नीळ उत्पादन करायचं, म्हणून 1857च्या उठावानंतर हा उठाव झाला आणि हा उठाव यशस्वी झाला. या यशस्वी उठाव होण्यामागे कार्य काय होते विचारले तर खरं तर 1857च्या उठावाची प्रेरणा होती. पहिला पॉइंट तर लक्षात ठेवा. काय होतं? 1857च्या 1857च्या उठावाची यामागे काय होती? प्रेरणा होती. कोणत्या? या इंडिगो रिव्होल्टला. याशिवाय आणखीन कुठली प्रेरणा होती का? तर होती. कारण भारतीयांना लक्षात ठेवा, आधुनिक शिक्षण असेल, आपल्यावर होणारा अन्याय असेल आणि याच दरम्यान दुष्काळ पडला असताना शेतकऱ्यावर जे जाचक अटी होत्या, यामुळे हा इंडिगो रिव्होल्ट झाला आणि हा इंडिगो रिव्होल्ट यशस्वी झाला. कोणाच्या नेतृत्वामुळे? हे नेतृत्वाचे नाव आहेत. क्षेत्र कोणतं होतं? आता लगे महत्वाचा प्रश्न आहे. हे क्षेत्र होतं, तुम्ही जर कधी नीलदर्पण नावाचं दीनबंधूंचं नाटक ऐकलं असेल, हरिश्चंद्र मुखर्जी यांचं तुम्ही हिंदू पॅट्रियट नावाचं न्यूजपेपर ऐकलं असेल, या उठावाचं लक्षात ठेवा प्रचाराचं काम कुणी केलं? हरिश्चंद्र मुखर्जी. ओके, यांचं काय होतं? हिंदू पॅट्रियट नावाचं, हिंदू पॅट्रियार्ट ओके नावाचं न्यूजपेपर होता. दीनबंधू ओके यांचं नाटक होतं नीलदर्पण. जशाला तसं लक्षात ठेवा, या उठावाचं हुबेहुब वर्णन याच्यात केलं होतं. यामुळं काय झालं? उठावा संदर्भात अवेअरनेस वाढला. ओके, हा जो उठाव होता बंगालमधला, वेगवेगळे क्षेत्र असतील, पाबना असेल, ओके, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये हा उठाव झाला आणि हा उठाव यशस्वी झाला. त्याच्यामध्ये सगळ्यात उपक्रमशीलता आणि सहकार्यच पाहिजेच. सहकार्याशिवाय होऊ शकत नाही. संघटना आणि शिस्त 1857च्या उठावाचं फेल्युअरचं कारणच हे होतं. म्हणून संघटना आणि शिस्त होती. मळेवाल्याची पडलेली फूट मित्रांनो, हे चूक. मळेवाल्यामध्ये फूट नव्हती, कारण मळेवाल्याच्या विरोधातच हा उठाव होता. काही ठिकाणी तुम्हाला वाचण्यात येईल उलट जमीनदारांच्या विचारधारेमध्ये फूट पडली होती. कारण का? या उठावामध्ये इंडिगो रिव्होल्ट मध्ये काही जमीनदार पण सहभागी होते. हिंदू मुस्लिम शेतकरी ऐकते, हे महत्वाचं आहे. म्हणून ए बरोबर बी आणि डी कुठे दिसते बघा, ए बी आणि डी, ए बी आणि डी, म्हणून उत्तर काय येईल? फक्त 2, ए बी डी. ओके, ए बी डी, सी उत्तर नाहीये याचं. ओके, आणि इंडिगो रिव्होल्ट संदर्भात आपल्याला आणखीन पुढे एक प्रश्न काय येतो? या उठाव जर यशस्वी झाला तर सरकारनं काय केलं? 1860 ला WS नोट करा, WS सेंटेन. ओके, WS सेंटेनकार यांच्या अंडर एक कमिशन नेमलं. याला आपण इंडिगो कमिशन म्हणतात. आणि या इंडिगो कमिशन नंतर 1862 ला इंडिगो ऍक्ट आला, ज्याला काय म्हणू आपण? नीळ कायदा आला 1862 ला. शेतकऱ्याला काही प्रमाणामध्ये इथं रिलीफ मिळाली. एमपीएससी ला आपल्याला भविष्यात प्रश्न काय येतो? इंडिगो रिव्होल्टचं वर्णन कोणत्या नाटकात केले? नीलदर्पण. कुणं लिहिलं? दीनबंधू यांनी. कोणत्या वर्तमानपत्राने याची दखल घेतली? हिंदू पॅट्रियट. कुणाचं होतं? हरिश्चंद्र मुखर्जी यांचं. पुढे जाऊया. ओके, पुढचा 8व्या नंबरचा प्रश्न जोड्या लावा संदर्भात आहे. हाही लक्षात ठेवा. ओके, कशा संदर्भात आहे? बंड. कुणाचे बंड? मोपल्यांचा बंड, कोलांचा बंड, संतळांचा, भिल्लांचा. मी म्हणेल मित्रांनो, मागील PYQ मध्ये याचं तुम्हाला वेगळ्या परीक्षेमध्ये याचं वर्णन मिळतं. हा प्रश्न रिपीट आहे, फक्त वेगळ्या परीक्षेमध्ये आहे. मोपला म्हणलं की केरळ. यस, इथं काय होतं केरळामध्ये? ओके, हिंदू जमीनदार वर्सेस मुस्लिम. लक्षात ठेवा, शेतकरी. हा उठाव कधीचा होता? 1921. केरळ. लक्षात ठेवा, मलबार तट. ओके, कुठं दिसतंय केरळ? मोपला. ओके, 2. कोलांचा उठाव. शब्द काय वापरलाय? कोलांचा उठाव. आता कोलांचा उठाव कधीचा आहे? तर कोलांचा उठाव आहे 1831-32 चा आहे. कधीचा आहे? 1831-32 चा. मग आता कोलांचा आपल्याला कोणत्या ठिकाणी येतं कोल? चला, जर एचं उत्तर 2 असेल, कुठे दिसतंय बघा, एचं उत्तर 2 ठिकाणी, एचं उत्तर 2. काय येईल मग उत्तर? ओके, आता मग कोलांचा उठाव. कोल कुठं? बिहार. म्हणून बिहार इथं नाही, लक्षात ठेवा, बिहार. चला, हरकत नाही, इथं पण येतं. ओके, चला. संथाळांचा उठाव. आता हा महत्वाचा प्रश्न आहे. 1855-56 ला संथाळ. 1855-56 ला संथाळांनी उठाव केला होता. संथाळ. आणि हा यशस्वी उठाव होता. कारण का? इंडिगो रिव्होल्ट आणि 1857च्या उठावाच्या अगोदरचा हा सक्सेसफुल उठाव होता. संथाळांचा आपण नाव ऐकलं असेल, कान्हो आणि सिद्धू. लक्षात ठेवा, कान्हो सन्याल आणि सिद्धू. लक्षात ठेवा. ओके, सिद्धू यांनी संथाळांच्या उठावाचं 1885 ला नेतृत्व केलं होतं. किती म्हणलो मी? 1885 नाही, 1855-56 ला. म्हणून हा उठाव कुठं झाला होता? तर हा उठाव झाला होता बंगालमध्ये, संथाळांचा उठाव. ओके, संथाळ म्हणलं की बंगाल.
आता राहिलं भिल्लांचा, हे महाराष्ट्र संदर्भातला आहे. खानदेश बॉर्डरवरचा आहे. तुम्ही कर्जा सिंग आणि भीमा नाईक नावाचं व्यक्तिमत्व कधी नाव ऐकलं असेल. ओके, खानदेश कर्जा सिंग, ओके, आणि भीमा नाईक, जसं आपल्याला PYQ मध्ये वाचायला भेटतं, कर्जा सिंग आणि भीमा नाईक. भीमा नाईक यांच्यावर आपण बऱ्याच वेळा परीक्षेला बघतो. भिल्लांचा उठाव. आता कोणतं, तर मग काय येईल उत्तर? मोपला केरळा, कोलांचा बिहार, संतळांचा बंगाल आणि भिलांचा खानदेश म्हणजे महाराष्ट्र. तर उत्तर आहे A चं 2, B चं 3, 3 चं 4 आणि म्हणजे D चं 1. पुढे जाऊया. आजच्या या आपल्या कंबाईन बी ओके इतिहास सेक्शन मधला हा शेवटचा प्रश्न आहे, म्हणजे सेकंड लास्ट प्रश्न, माफ करा. 1887 ला नोट करा, मद्रास येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण भूषवलं होतं? सगळ्यात महत्वाचं, INC म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस 28 डिसेंबर 1885 ला मुंबईत स्थापन झालं. ओके, पहिले अध्यक्ष कोण होते? व्यामेशचंद्र बॅनर्जी. बघा, बॅनर्जी. सेकंड अधिवेशन, थर्ड अधिवेशन, फोर्थ अधिवेशन, एवढं जरी केलं ना तुम्हाला प्रश्न केला होतो. सेकंड कुठं भरलं होतं? कलकत्त्याला. नोट करा, कुठं? कलकत्त्याला. 1886 ला अध्यक्ष कोण होते? दादाभाई नौरोजी. कोण अध्यक्ष होते? दादाभाई नौरोजी. तिसरं कुठं भरलं होतं? मद्रासला. व्हेरी गुड. 1887 ला. आणि अध्यक्ष कोण होते? आता तुमच्या समोर प्रश्न आहे, अध्यक्ष कोण होते? तर याचे अध्यक्ष होते बद्रुद्दीन तय्यबजी. कोण होते? बद्रुद्दीन तय्यबजी. यानंतर पुढचं अधिवेशन कुठं भरलं? अलाहाबादला. कधी भरलं? 1888 ला. आणि याचे अध्यक्ष कोण होते? आता पॉइंट नोट करा, याचे अध्यक्ष, कारण का आपल्या समोर सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. अलाहाबादला जे अधिवेशन भरलं होतं ते युनिक होतं. त्याचं कारण, पहिले ब्रिटिश व्यक्ती जॉर्ज यूल नावाचा व्यक्ती इथं अध्यक्ष होता. जॉर्ज यूल. ओके मित्रांनो, तुम्हाला एक क्ल्यू देतो. काँग्रेसच्या 5च अधिवेशनाचे ब्रिटिश व्यक्ती अध्यक्ष आहेत. 1888, 1889, 1894, 1904 आणि 1910. ओके, आपल्याला जे पर्यायमध्ये नाव आहे विलियम एडर्बन. ओके, आपल्या प्रश्नाचं उत्तर काय? बद्रुद्दीन तय्यबजी. 1887. इथे एक इतिहास आहे युनिक, तुम्हाला सांगतो. परंतु आता ह्या प्रश्नाकडे जाऊया आपण. जॉर्ज यूल हे पहिले अध्यक्ष ब्रिटिश व्यक्ती, लक्षात ठेवा. कुठं भरलं होतं हे? अलाहाबादला. यस. याच्यानंतर पुन्हा कोण अध्यक्ष होतं? तर विलियम वेडरबन नावाचा व्यक्ती अध्यक्ष बनतो. विलियम वेडरबन. आणि हा विलियम वेडरबन कुठं? मुंबईला अधिवेशन भरतं. हाच विलियम वेडरबन पुन्हा अध्यक्ष होतो 1910 ला. ओके, विलियम वेडरबन. आणि हे अधिवेशन कुठं भरतं? लक्षात राहू द्या, लय महत्वाचं आहे. विलियम वेडरबन. ओके, हे अधिवेशन आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे, मुंबई. ओके, यानंतर 1894 पुढचं अधिवेशन. ओके, जे महत्वाचं अधिवेशन अल्फ्रेड वेब यांच्या अंडर होतं. अल्फ्रेड वेब. आणि याच्या ठिकाण कोणतं असतं? मद्रास. राहतं 1904चं. आणि हे अधिवेशन भरतं मुंबईला. आणि हेनरी कॉटन. कोण अध्यक्ष असतात? हेनरी कॉटन. बघा, आता व्यवस्थितपणे तुम्ही बघा, तुमच्या लक्षात येईल. महत्वाचं शहर लक्षात ठेवा, जेणेकरून आपल्याला परीक्षेला प्रश्न येतो. 4 व्यक्ती नाव आहेत: जॉर्ज यूल, अल्फ्रेड वेब, विलियम एडर्बन आणि हेनरी कॉटन, जे काँग्रेसच्या महत्वाच्या सेशनचे अध्यक्ष बनले होते. 4 व्यक्ती 5 सेशनचे अध्यक्ष होते. पहिलं सेशन आहे अलाहाबाद, दुसरं आहे मुंबई, तिसरं आहे ओके परत कुठं भरतं? 1894 ला मद्रासला भरतं. पुन्हा 1904 ला कुठं भरतं? ओके बॉम्बेला भरतं. बॉम्बे म्हणजे मुंबईला. आणि 1910 ला भरतं. इथं लक्षात ठेवा, इथं ओके अलाहाबादला. मुंबई, मद्रास, अलाहाबाद. ओके, व्यक्ती जॉर्ज यूल, विलियम एडर्बन, अल्फ्रेड वेब, हेनरी कॉटन आणि विलियम एडर्बन. आता इथं विलियम एडर्बन आले 1889 आणि 1910. ठीक. बद्रुद्दीन तय्यब जे पहिले मुस्लिम अध्यक्ष, सर ॲलन ह्यूम संस्थापक, दादाभाई नौरोजी ओके एकूण 3 वेळा अध्यक्ष बनले. 1886 कोलकाता, 1893 लाहोर आणि 1906 परत कलकत्ता. ठीक आहे. प्रश्न काय विचारलाय? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? तर बद्रुद्दीन तय्यब जी होते. मी एवढं स्पष्टीकरण का दिलं असेल या प्रश्नाचं? कारण का मित्रांनो, हा जो बॉक्स आहे परीक्षेला आलाय, हे फाउंडर मागच्याच ग्रुप सी आणि ग्रुप बी ला विचारले. फाउंडर
ॲलन ॲक्टिम ह्यूम यांच्याविषयी लक्षात ठेवा. याच्यावर जर आपण डिस्क्रिप्टिव्हचं बघितलं, आणखीन मेन्सचं बघितलं, सेफ्टी वॉल थिअरी संदर्भात ॲलन ॲक्टिम ह्यूम संस्थापक, भारतीय संस्थापक. ओके, काँग्रेस वर्किंग कमिटी विचारली होती ग्रुप सी ला. त्याच्यामध्ये ब्रिटिश इंडिया कमिटी लंडनमध्ये स्थापन झाली, त्याच्या संदर्भात प्रश्न. त्यावेळेस इथं पर्यायामध्ये ॲलन ॲक्टिम ह्यूम नाव होतं, विलियम एडरबन होतं, डिग्बी होतं, दादाभाई नौरोजी होतं. ठीक आहे. आजच्या या सिरीज मधला शेवटचा प्रश्न. याच्यावर आपलं बरंच काही सांगता येतं, पण तुम्हाला खूप जास्त होऊन जाईल, कारण काँग्रेसचे पहिले ख्रिश्चन अध्यक्ष, पहिले अध्यक्ष कोण? एम एस चंद्रबाबांचे पहिले ख्रिश्चन, दुसरे पारशी अध्यक्ष, म्हणजे दुसरे पहिले पारशी अध्यक्ष आणि दुसरे काँग्रेसचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी, पहिले मुस्लिम आणि तिसरे अधिवेशन अध्यक्ष आता जे आपण बघितलं बदरुद्दीन तैयबजी. एक क्ल्यू विचारतो. 1885, 86, 87 आणि 88 या 4 अधिवेशनापैकी कोणत्या अधिवेशनानंतर न्यायमूर्ती यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय सामाजिक परिषदेचं काँग्रेसच्या अधिवेशनानंतर अधिवेशन झालं होतं? 4 अधिवेशनाच्या नंतर. कमेंट नक्की करा. आजच्या सिरीज मधला आपला ग्रुप बीच्या इतिहास सेक्शन मधला लक्षात ठेवा पेपर मधला हा शेवटचा क्वेश्चन. काय प्रश्न आहे? जोड्या लावा विचारले, आणि मी म्हणेल हा प्रश्न आपल्याला अपेक्षित होता आणि हा रिपीट होणारच होता प्रश्न. फक्त ग्रुप सी ला पण प्रश्न आहे, फक्त व्यक्ती चेंज झालेत. ओके, देशसेवक नावाचं वर्तमानपत्र विचारले. बघा, मुकुंदराव पाटील यांचं वर्तमानपत्र, वालचंद्र कोठारी यांचं वर्तमानपत्र. बघा, मुकुंदराव पाटील म्हणलं की दिनमित्र आलं, वालचंद्र कोठारी यांचं आपण वर्तमानपत्र जागरूक, भगवंतराव पाळेकरांचं जागृती आणि श्रीपतराव शिंदे यांचं विजयी मराठा. तुम्हाला एक क्ल्यू देतो मित्रांनो, कमेंट नक्की करा. मी ग्रुप सी च्या पेपरच्या विश्लेषणाला पण विचारला होता प्रश्न, एक प्रश्न विचारतो, जमतंय का बघा, आणि नक्की मला या प्रश्नाचं आपण उत्तर द्याल. शाहू महाराजांनी आर्थिक मदत केलेल्या वर्तमानपत्रांची लिस्ट काढा. आर्थिक मदत केलेल्या वर्तमानपत्र, न्यूजपेपर, ओके, लिस्ट काढा मित्रांनो, लिस्ट. कारण का, ओके, किंवा कोणते सांगा, एवढं जरी सांगितलं 16 ते 17 वर्तमानपत्र आहेत. आणि तुम्हाला आता मी जे विचारलाय प्रश्न तो का परीक्षेला प्रश्न रिपीट होण्याचा अंदाज येईल. यापैकी कोणते वर्तमानपत्र शाहू महाराजांनी ओके आर्थिक मदत केली हे बी सांगा. आणि आपल्या प्रश्नाचं या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर काय येतं, तर 1 नंबरचं उत्तर आहे मुकुंदराव पाटील लक्षात ठेवा यांचं वर्तमानपत्र कोणतं? दिनमित्र. वालचंद्र कोठारी यांचं जागरूक, भगवंतराव पाळेकरांचं लक्षात ठेवा जागृती, आणि श्रीपादराव शिंदे यांचं विजयी मराठा. ओके, कोणता? विजय मराठा. आणि हा प्रश्न अपेक्षित आहे, ज्याला आपण म्हणतो एमपीएससीच्या ज्याला स्ट्रक्चर चौकटी मधला ओके वारंवार येणारा वर्तमानपत्रासंदर्भातला प्रश्न आहे. समाजसुधारक, वर्तमानपत्रे, घटनात्मक विकास, उठाव, शेतकऱ्याचा असेल, नागरी असेल आणि आदिवासी समुदायाचा असेल, अशा प्रकारचं काही एक्झामचा हा